नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण मूत्रमार्गात अडथळा याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आशिष परदेशी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. हॅलो अमृता. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर आशिष परदेशी हे यूरोलॉजिस्ट आणि प्रत्यारोपण सर्जन आहेत. त्यांनी 2000 मध्ये पुणे विद्यापीठातून MBBS पूर्ण केलं आणि 2004 मध्ये जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी मुंबईच्या जसलॉक हॉस्पिटलमधून यूरोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट मध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. डॉक्टर आशिष हे किडनी आणि यूरोलॉजी सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट हडपसर या हॉस्पिटलचे डायरेक्टर म्हणून कार्यभार पाहतात. तसंच डॉक्टर आशिष हे नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे सदस्य देखील आहेत. यूरोलॉजीमध्ये सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यानंतर इथवर न थांबता त्यांनी पुढे सर्बिया, जर्मनी आणि USA सारख्या देशांमधून कॉम्प्लेक्स जेनिटो मूत्र पुनर्रचनामध्ये फेलोशिप सुद्धा केली आहे. डॉक्टर आशिष हे अमेरिकन आणि युरोपियन यूरोलॉजिकल असोसिएशन, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ जेनिटो युरिनरी रिकन्स्ट्रक्शन आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सेक्शुअल मेडिसिनचे सदस्य देखील आहेत. डॉक्टर आशिष यांनी प्रगत जेनिटो मूत्र पुनर्रचनेसाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन आणि सादरीकरण केलंय. त्यांचे अनेक शोध निबंध, लेख हे विविध आंतरराष्ट्रीय प्रबंधामध्ये प्रकाशित देखील झालेत. डॉक्टर आशिष परदेशी हे गेले 18 वर्ष या क्षेत्रामध्ये अविरत कार्यरत आहेत. तर डॉक्टर, गेल्या 18 वर्षांपासून तुम्ही हजारो पेशंटची ट्रीटमेंट केली आणि त्यांना वेगवेगळ्या आजारांमधून बाहेर देखील काढलाय. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की मानवी मूत्र प्रणालीची रचना नेमकी कशी असते आणि ही अगदी सोप्या भाषेत आपण कशी समजावून सांगू शकतो? खूप लोकांना एक कन्फ्युजन आहे की मूत्ररचना कशी असते. तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये ही रचना खूप वेगळी आहे. आपण आज मूत्रमार्ग म्हणजे युरेथ्रा म्हणजे जी नलिका आहे जेणेकरून लघवी बाहेर पडते त्या अवयवाबद्दल आज बोलणार आहोत. पुरुषां आणि स्त्रियांमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की पुरुषांमध्ये मूत्रमार्ग आणि प्रजनन प्रणाली ही एकत्र आहे. स्त्रियांमध्ये मूत्रप्रणाली आणि प्रजनन प्रणाली ही वेगळी आहे. तर यूरोलॉजिस्टसाठी सेक्शुअल फंक्शन आणि युरिनरी फंक्शन हे एकत्र आहेत. पुरुषांचा जो मूत्रमार्ग आहे किंवा मूत्रनलिका जी आहे ती साधारणपणे 16 ते 20 सेंटीमीटर या लांबीची असते आणि त्याचे 6 पार्ट्स असतात आणि 2 वाल्व असतात. स्त्रियांमध्ये हा मूत्रमार्ग साधारणपणे 8 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर एवढा असतो आणि त्याच्यामध्ये एक सिंगल वॉल्व असतो ज्याला ब्लॅडरनेक असं म्हणतात. आणि स्त्रियांमध्ये हा मार्ग जो आहे हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. हा बेसिक फरक मूत्र रचनामध्ये आहे. अगदीच. ही रचना नेमकी कशी असते हे तर तुम्ही सांगितलं, मात्र लघवीच्या अडथळ्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत आणि हा अडथळा एकदा समजला की आपल्याला निदान करता येऊ शकतं आणि मग रुग्णांना त्याचा त्रास देखील होणार नाही. तर हे प्रकार तुम्ही कसे सांगा? मूत्रमार्ग जो हा खूप नाजूक असतो. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे अडथळे निर्माण होतात. एक हळूवार होणारा अडथळा म्हणजे स्लो किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्चरला म्हणतो आपण त्याला, तसा असतो. दुसरा जो असतो तो अक्यूट असतो म्हणजे अचानकपणे लघवी तुंबणे आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये अक्यूट युरिनरी रिटेन्शन असं म्हणतो. जो हळूवार होणारा अडथळा आहे हा बेसिकली काही आजारांमुळे जसं डायबिटीज आहे किंवा ट्यूमर आहे किंवा एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते पुरुषांमध्ये, ती वाढल्यामुळे लघवीच्या मार्गावर चिमटा येणे, हा प्रकारचा जो अडथळा आहे हा हळूवारपणे वर्षानुवर्ष तो स्लोली डेव्हलप होतो. ह्याला आपण क्रॉनिक ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतात. अक्यूट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अचानकपणे होणारा अडथळा जो काही कारणांमुळे म्हणजे खडा अडकल्यामुळे किंवा एखादं रक्ताची गाठ अडकल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे तो मार्ग खराब झाल्यामुळे तो होऊ शकतो. त्याला आपण अक्यूट युरिनरी ऑब्स्ट्रक्शन असे म्हणतात. आणि ऑब्स्ट्रक्शन हे प्रत्येक वयानुसार वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं. अगदीच. मात्र यामध्ये मग वयानुसार देखील युरिनरी ब्लॉकेजेस होऊ शकतात का आणि त्याची मग कारणं नेमकी काय? वयानुसार होणारे प्रॉब्लेम्स बरेच आहेत. ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो की जी बाह्य अपघात असतो त्याच्यामुळे होणारा अडथळा प्रत्येक वयामध्ये होऊ शकतो. पण काही आजारांमुळे होणारे अडथळे हे जसे छोट्या मुलांमध्ये युरेथ्रल वाल म्हणून कंजेनायटल वाल्स असतात, त्याच्यामुळे अडथळा तयार होतो. म्हणजे एक पडदा असतो छोटा जो छोट्या मुलांमध्ये असतो. मिडल एजमध्ये म्हणजे 20 ते 40 वर्षांमध्ये आपल्या जी पुरुषांची लिंगाची जी समोरची कातडी असते ती पूर्ण चिकटल्यामुळे, ज्याला फायमोसिस आपण म्हणतो, त्याच्यामुळे होऊ शकतो. हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे.
स्ट्रिक्चर युरेथ्रा आपण ज्याच्याबद्दल आज बोलणार आहोत, जेणेकरून लघवीचा मार्ग जो आहे तो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो, तो खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. एल्डर जेंटलमॅनमध्ये होणारा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉस्टेटिक प्रॉब्लेम्स किंवा प्रॉस्टेटिक कॅन्सर, ह्याच्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. डायबिटिक पेशंट्समध्ये लघवीची जी पिशवी आहे ती कमकुवत होऊ शकते, त्याच्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर ज्याला आपण म्हणतो किंवा प्रोस्टेट कॅन्सर, ह्याच्यामुळेही अडथळा निर्माण होऊ शकतो. अगदीच आत्ताच तुम्ही उल्लेख केला स्ट्रिक्चर मूत्रमार्ग म्हणजे नेमकं काय आणि आपल्या प्रेक्षकांना याबद्दल अगदी सविस्तर तुम्ही काय सांगा? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणजे लघवीचा जो मार्ग आहे आपला तो पूर्णपणे ब्लॉक होतो किंवा पार्शियली ब्लॉक होतो. पूर्णपणे ब्लॉक झाल्यानंतर लघवी तुंबते, पण तो पार्शियली ब्लॉक झाल्यानंतर लघवीची जी धार आहे किंवा जो फ्लो आहे तो खूप कमी होतो आणि लघवीला जोर द्यावा लागतो. तर हा मार्ग जो आपला आहे तो त्याला म्हणतात की स्ट्रिक्चर युरेथ्रा. स्ट्रिक्चर युरेथ्रा दोन कारणांमुळे होऊ शकतो. एक, आतून होणारी इजा, ज्याला आपण म्हणतो आपला जो पाईप असतो तो आतून ब्लॉक होऊ शकतो. जसं आपला वॉश बेसिनचा पाईप आतून कधी कधी ब्लॉक होतो, त्याला इंटरनल स्ट्रिक्चर असं म्हणतात. आणि हा स्ट्रिक्चर बाहेरून होणाऱ्या इजा म्हणजे आपण पडलो कुठल्या दगडावरती, मूत्रमार्गावरती इजा झाली की त्याला बाह्य इजा आपण ज्याला म्हणतो, त्याला एक्सटर्नल ट्रॉमा म्हणतो, त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही एक पाईप आपण समजून घेतलं की पाईपमध्ये आतून कचरा अडकू शकतो किंवा बाहेरून तो पचकू शकतो. तर अशा हे दोन प्रकारचे अडथळे असतात, इंटरनल ट्रॉमा अँड एक्सटर्नल ट्रॉमा. अगदीच. मग याचं निदान जर करायचं झालं, स्ट्रिक्चर मूत्रमार्गाचं निदान मग नेमकं कसं करता येऊ शकतं? अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये लघवीबद्दल होणारे प्रॉब्लेम्स हे बाहेर पडत नाहीत, लोक संकोच करतात. तर माझ्या सगळ्यांना हा आग्रह आहे की असे जे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डॉक्टरना प्लीज लवकर कन्सल्ट करावा. ह्याच्यामुळे काय होतं की प्रॉब्लेम लवकर आपलं निदान होऊ शकतो आणि त्याची ट्रीटमेंट चांगली होऊ शकते. तर निदान हा प्रश्न विचारला समृद्ध, तो निदानमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, एक छोटंसं यंत्र आपल्याकडे आहे ज्याला आपण म्हणतो युरो फ्लो मीटर, म्हणजे युरिन फ्लो मेजरमेंट. सोपं आहे एकदम. हे छोटंसं यंत्र कमोडसारखं असतं, त्याच्यामध्ये लघवी करायची असते, सिंपल, फक्त आपली स्टार्ट टू एंड लघवी करायची. ते यंत्र एक कम्प्युटरला जोडलेलं आहे आणि कम्प्युटर आपण छातीचा आपण ECG कसा काढतो तसं युरिनचा एक ECG निघतो, त्याला आपण म्हणतो युरो फ्लो मेट्री चार्ट. ह्याच्यामध्ये किती जोर लागतो, किती वेळ लागतो, आपण किती युरिन पास करतो त्यावेळी, ह्याचं निदान होतं. ही खूप सोपी टेस्ट आहे जेणेकरून बहुतेकशे युरिन प्रॉब्लेम्स किंवा युरिन ब्लॉकेजेस आपल्याला डायग्नोज करता येतात. त्याला युरोफ्लोमेट्री असं म्हणतात. बाकीच्या पण टेस्ट आहेत ज्याला सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की प्रोस्टेट वाढलेली आहे किंवा खडा आहे आत किंवा खूप लघवी उरून राहते. सोनोग्राफीमध्ये पण आपल्याला हे प्रॉब्लेम्सचं निदान होऊ शकतं. अगदीच. तर डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे स्ट्रिक्चर मूत्रमार्गाचे नेमकं निदान कसं होतं आणि याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि हे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि याबाबतच तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं लवकरात लवकर मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, जसं तुम्ही आता सांगितलं की निदान नेमकं कसं होतं, तर स्ट्रिक्चर युरेथ्राचे नेमके प्रकार देखील किती आहेत? स्ट्रिक्चर युरेथ्रा बरेचसे प्रकार आहेत. आपल्या देशामध्ये लायकिन स्क्लेरोसिस हा कातडीचा आजार आहे. हा खूप कॉमन आहे पुरुषांमध्ये, जेणेकरून लिंगाची जी कातडी आहे त्याच्यामध्ये पांढरेपणा यायला लागतो. त्याला लायकिन स्क्लेरोसिस किंवा BXO असं म्हणतात. हा सगळ्यात कॉमन प्रकार आपल्या देशामध्ये दिसतो. दुसरा प्रकार जो आहे तो आहे इन्फेक्टिव्ह प्रकार, म्हणजे प्रजनन करताना जे इन्फेक्शन, ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे होणारा स्ट्रिक्चर हा इन्फेक्टिव्ह स्ट्रिक्चर म्हणून सांगितला जातो. आजकाल सगळे स्टोनचे जे ऑपरेशन आहेत, युरोलॉजी ऑपरेशन करतात, ते बाहेरून कट न करता किंवा मोठं ऑपरेशन न करता दुर्बिणीने केलं जातं. या सगळ्या दुर्बिणी ज्या आहेत, या सगळ्या दुर्बिणी मूत्रमार्गातनं आत पास केल्या जातात आणि ह्या पास करताना कधी कधी इजा होऊ शकते. याला आपण ट्रॉमॅटिक स्ट्रिक्चर, इंटरनल ट्रॉमा असं म्हणतो. तर ह्या प्रकारचे स्ट्रिक्चर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो आहे तो बाह्य इजा. मी जसं म्हणालो की ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपली जे खुब्याचं हाड आहे, पेल्विक बोन किंवा पेल्विक मसल्स, हे तुटल्यानंतर लघवीचा मार्ग तुटतो. त्याला पेल्विक फ्रॅक्चर युरेथ्रल इंजुरी असं म्हणतात. हा खूप भयानक प्रकारचा स्ट्रिक्चर असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा खूप कॉमन आहे, बिकॉज ट्रॅक्टरचा खूप प्रमाण आहे आणि ट्रॅक्टरमध्ये पेशंट पडल्यानंतर त्याच्या खुब्यावरती इंजुरी होते आणि ह्याच्यामुळे लघवीचा मार्ग पूर्णपणे तुटतो. त्याला
पेल्विक फ्रॅक्चर युरेथ्रल इंजुरी असं म्हणतात. अगदीच. मग या स्ट्रक्चर युरेथ्रासाठी उपचाराचे नेमके कोणकोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि पेशंटला हे उपचार आपण जेव्हा समजावून सांगतो तर नेमकं पेशंटला असं देखील असतं की हे उपचार तर करायचे आहेत मात्र लवकरात लवकर बरं देखील व्हायचंय, तर ते नेमकं तुम्ही पेशंटला कसं सांगता? पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं युरोफ्लोमेट्री केली जाते आणि युरोफ्लोमेट्रीमध्ये जर त्याची धार कमी असेल तर त्याच्या फाइंडिंग्स जे आहेत ते सोनोग्राफी आणि बाकी टेस्ट बरोबर कोरिलेट केले जातात. आपल्याला जेव्हा शंका असते की या मार्गामध्ये अडथळा आहे, आपण एक विशिष्ट प्रकारचा एक्सरे करतो. त्या एक्सरेला असेंडिंग किंवा रेट्रोग्रेड युरेथ्रोग्राम असं म्हणतात. या एक्सरेमध्ये आपण छोटासा एक कॉन्ट्रास्ट मेडिसिन असते, ते मेडिसिन मार्गामध्ये टाकून त्याचा एक्सरे केला जातो. ह्याच्यामध्ये पूर्ण लघवीच्या मार्गाचं मॅपिंग होतं, पुरुषांमध्ये पण आणि स्त्रियांमध्ये पण. ह्या मॅपिंग केल्यानंतर आपल्याला कळते की लघवीचा मार्ग किती, कुठे आणि काय रेटमध्ये ब्लॉक्ड आहे. तर ह्याच्याने आपल्याला प्रॉपर मॅपिंग झाल्यानंतर मग त्याच्यावरती काय उपचार होऊ शकतात हे आपण ठरवतो. तर उपचारामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे शॉर्टकट आणि एक आहे लॉंग सर्जरी. शॉर्टकटमध्ये आपण हा मार्ग जो आहे तो तात्पुरता ओपन करतो लेझरनी किंवा कट केल्यानंतर. आणि जे मोठा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण रिपेअर करतो त्याला युरेथ्रोप्लास्टी असं म्हणतात, ज्याच्यामध्ये हा मार्ग पूर्णपणे रिपेअर केला जातो. अगदीच. आत्ताच तुम्ही उल्लेख केला युरेथ्रोप्लास्टीचा. नेमकं यामध्ये काय होतं आणि युरेथ्रोप्लास्टीचे देखील काही प्रकार आहेत का? युरेथ्रोप्लास्टी याचा अर्थ युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग, प्लास्टी म्हणजे रिपेअर. आपण बहुतेकशे जे रुग्ण आहेत ज्यांना स्ट्रक्चर आहे की ज्यांचा लघवीचा मार्ग चिमटलेला आहे, हे लोक स्वतः किंवा नळी टाकून किंवा डॉक्टरांकडे नळी घालून हा मार्ग ओपन ठेवतात. पण हा टेम्पररी इलाज आहे. हे प्लीज करू नये, कारण का ह्याच्यामुळे जो राहिलेला चांगला मार्ग आहे तोही खराब होऊ शकतो. ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे युरेथ्रोप्लास्टी. युरेथ्रोप्लास्टी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक ज्याला आपण ऑगमेंटेशन युरेथ्रोप्लास्टी म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण एक वेगळा टिश्यू आपण लावतो आणि तो मार्ग रिपेअर करतो. म्हणजे हा आपला जो पाईप आहे ह्याच्यामधला समजा 3 सेंटीमीटरचा मार्ग खराब झाला असेल तो आपण ओपन करतो. आपल्या गालातली जी ओली कातडी आहे त्याचा एक छोटासा पट्टा घेतो, त्याला बक्कल मिकोसा ग्राफ्ट असं म्हणतात, आणि तो ग्राफ्ट आपण तिथे पॅच करतो. ह्याच्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट आयुष्यभर मिळतो. ज्याच्यामध्ये आपल्याला हा पट्टा लावता येत नाही किंवा आपल्या देशामध्ये तंबाखू गुटखा खाण्याचं प्रमाण खूप आहे, अशामध्ये आपण लिंगावरची जी कातडी आहे ज्याला प्रिप्युशियल स्किन म्हणतात हे लावून पण ह्याचा इलाज करू शकतो. पण युरेथ्रोप्लास्टी केल्यानंतर स्ट्रक्चरचा 90 ते 95% लोकांमध्ये खूप फायदा होतो आणि पुढे त्यांना काहीही त्रास होत नाही. तर युरेथ्रोप्लास्टी इज अ बेटर ऑप्शन टू अदर प्रोसिजर्स. अगदीच. मात्र युरेथ्रोप्लास्टी झाल्यानंतर रिकव्हरी जी असते ती नेमकी कशी असते? किती वेळा पेशंटला हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि त्यानंतर देखील काही तपासण्या पेशंटला कराव्या लागतात का? युरेथ्रोप्लास्टी केल्यानंतर लघवीतल्या मार्गातली आपण एक सिलिकॉन नळी ठेवतो, त्याला फोलिक कॅथेटर म्हणतो. तो साधारणपणे 3 ते 4 आठवडे असतो. 3 ते 4 आठवडे केला हा जेव्हा मार्ग पूर्णपणे रिपेअर होऊन जातो किंवा जो आपण गाळातला पट्टा ठेवलेला आहे तो पूर्णपणे तिथे अटॅच झाला तर आपण 3 आठवड्यानंतर ही नळी काढतो. त्याच्यानंतर परत नळी टाकायची गरज पडत नाही आणि युरोफ्लोमेट्रीद्वारे पेशंटची तपासणी प्रत्येक 3 महिन्याला पहिल्या वर्षासाठी आपण करतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मूत्रमार्गात जर कोणते अडथळे येत असतील आणि त्याविषयी जर तुम्हाला त्रास होत असेल तर न लाजता न घाबरता डॉक्टरांकडे जाऊन निदान करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकता. या ट्रीटमेंट विषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आशिष परदेशी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की मूत्रमार्गात अडथळा येतो आणि त्यानंतर वेगवेगळे आजारही मनुष्याला होऊ शकतात, मात्र त्यावर आता आपण मात करू शकतो अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स उपचार आपल्याकडे आहेत. तर नेमका मूत्रमार्गात होणारा जो अडथळा आहे तो आपण कसा रोखू शकतो, यासाठी पेशंट अगोदरच काही काळजी घेणं गरजेचं आहे का? मूत्रमार्गातील अडथळा हा पेशंटने खूप सिरियसली घेणं महत्त्वाचं आहे. काही पेशंटमध्ये 2 मोठे प्रॉब्लेम्स या अडथळ्यामुळे होऊ शकतात. पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपली जी लघवीची पिशवी आहे ती कमकुवत होऊ शकते आणि त्याचं ट्रीटमेंट अद्याप आपल्या मेडिकल शास्त्रामध्ये नाही.
दुसरा प्रॉब्लेम असा आहे, ह्याचा जो प्रेशर आहे ह्या अडथळ्याचा, हा जर देव न करो किडनीपर्यंत जर पोहोचला तर दोन्ही किडनी पेशंटच्या खराब होऊ शकतात. म्हणून आपल्याला स्ट्रक्चर विरुद्धचं निदान आधी करणं आणि त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला हे अवॉइड करायचं असेल किंवा टाळायचं असेल तर खूप महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो, जे की पाणी पिणं. आपली पाणी पिण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढवायला पाहिजे. पाणी किती प्यावं हा खूप मोठा प्रश्न आहे. तर पाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की 2 लिटर किंवा 3 लिटर असं काही नाही आहे. तर प्रत्येक माणसाची पाण्याची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. ही जाणून घेण्याकरता आपल्या लघवीचा रंग कसा आहे हे बघावं आपण. लघवीचा रंग हा जर लाईट येलो किंवा पिवळसर किंवा पांढरा जर असेल तर तुमचं पाण्याची रिक्वायरमेंट ओके आहे. जर तो कलर डार्क ब्राऊन असेल किंवा डार्क येलो असेल तर याचा अर्थ तुम्ही कमी पाणी पित आहात, लघवी खूप कॉन्सन्ट्रेट होत आहे. तर सगळ्यांनी आपल्या लघवीचा कलर पाहावा आणि त्याप्रमाणे पाणी साधारणपणे आपल्या भारत देशामध्ये ज्या टेम्परेचर आहे साधारणपणे 3.5 ते 4 लिटर पाणी हे पिलं पाहिजे. ह्याच्यामुळे बरेचसे इन्फेक्शन आणि बाकी स्टोन फॉर्मेशन आपण अवॉइड करू शकतो, जेणेकरून स्ट्रक्चर होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मूत्रमार्गामध्ये की ज्या टेम्पररी ट्रीटमेंट आहे ज्याला आपण सेल्फ डायलेटेशन म्हणतो, हे प्लीज करू नये. ह्याच्यामुळे स्ट्रक्चर आणखीन होऊ शकतो. आणि डॉक्टरांचा हा सल्ला आहे की जेव्हा आपण काही पेशंटला नळी टाकतो तेव्हा खूप जेंटली किंवा खूप नाजूकपणे ते हँडल केलं पाहिजे. या प्रकारे आपण स्ट्रक्चर अवॉइड करू शकतो. अगदीच. अनेकांच्या मनात हा खरं तर प्रश्न असतो की आम्ही पाणी किती प्यावं, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची टीप तुम्ही अनेकांना दिलेली आहे. यानंतर स्ट्रक्चर युरेथ्राचा नेमका स्त्रियांवर देखील काय परिणाम होतो, त्यांना देखील अशा काही आजारांचा सामना करावा लागू शकतो का? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय समृद्धा. स्त्रियांमध्येही स्ट्रक्चर युरेथ्रा होतो. बहुतेकशा स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम खूप लाईटली घेतला जातो. त्याच्यामध्ये डायलेटेशन आपण ज्याला म्हणतो की मूत्रमार्ग रुंदीकरण जे करतो ते खूप वेळा केलं जातं आणि त्याच्यामुळे मार्ग अजून खराब होतो. पण स्त्रियांमध्ये सुद्धा युरोथोप्लास्टी करता येते. त्यांच्यामध्ये पण त्यांचा मार्ग हा चांगला होऊ शकतो. वयानुसार जेव्हा पाळी संपते तेव्हा मूत्रमार्ग स्त्रियांमध्ये आकुंचन पावतो आणि ड्राय होतो. त्याच्यामुळे लघवी पूर्ण बाहेर पडत नाही. तर ह्याच्यामध्ये होणारा स्ट्रक्चर ह्याचाही उपाय युरोथोप्लास्टीद्वारे केला जातो. महिला खूप संकोच करतात. माझा आग्रह आहे की हा संकोच करू नये आणि प्रत्येकाने एक सिंपल युरोफ्लोमेट्री जरी केली तर आपल्याला त्याचं निदान आपण करू शकतो. अगदी. यामध्येच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की स्ट्रक्चर युरेथ्राचा लैंगिक प्रणालीवर देखील नेमका कसा परिणाम होतो? मी म्हटल्याप्रमाणे की प्रजनन प्रणाली पुरुषांमध्ये आणि लघवीचा जो मार्ग आहे तो एकच असल्यामुळे लघवीच्या प्रॉब्लेममुळे लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा स्ट्रक्चर ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा काही लोकांना लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा जेव्हा आपण म्हणतो बाह्य ज्या इंजुरी झालेल्या आहेत, बाहेर एक्सटर्नल ट्रॉमामुळे पण नर्व इंजुरी होऊ शकतात, अशा लोकांमध्ये आपण ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो, औषधांद्वारे पण देऊ शकतो किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण पिनाईल इम्प्लांट असं म्हणतो. हे एक वेगळ्या प्रकारचं मशीन असतं जे लिंगामध्ये बसतं आणि त्याच्याने आपल्याला आर्टिफिशियल इरेक्शन करता येतो आणि खूप लोकांची पुरुषांची लैंगिक समस्या ह्याच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकते. आपण त्याला पिनाईल इम्प्लांट किंवा पिनाईल प्रोस्थेसिस असं म्हटलं जातं. एक सोपं ऑपरेशन आहे आणि ह्या ऑपरेशन नंतर तुम्हाला नॅचरल इरेक्शन आणि नॅचरल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता येते. अगदीच. अगदी सोप्या भाषेत सर जर आपण बोलायचं झालं तर मूत्रमार्गाचा जो अडथळा आहे किंवा एखाद्याला स्टोनचा त्रास झाला तर बऱ्याच वेळेला तो ते अंगावर काढतो किंवा काहीतरी पॅथी घेतो आणि त्याचा देखील त्याला काही पॉझिटिव्ह रिझल्ट दिसत नाही आणि मग तो मूळ डॉक्टरांकडे येतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या देशामध्ये की पहिली गोष्ट संकोच करू नये. दुसरी गोष्ट चेकअप करत राहणं. युरोफ्लोमेट्री हा मी तुम्हाला नवीन शब्द आज सांगितलेला आहे आणि हा खूप सोपा उपाय आहे जेणेकरून आपण सगळ्या एजमध्ये आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला अडथळा आहे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संकोच न करता आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर सुपर स्पेशलिस्टकडे जावं आणि प्रॉपर ट्रीटमेंट त्यांच्याकडनं घ्यावी. इंटरनेटवर वाचून किंवा त्यांचं ऐकून आपली ट्रीटमेंट न करता एक प्रॉपर कन्सल्टेशन फ्रॉम अ युरोलॉजिस्ट खूप महत्त्वाचं आहे. अगदीच. अजून एक सर की ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा एक विशिष्ट वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर युरिनवरचा आपला जो कंट्रोल आहे तो कुठेतरी जातो आणि अशा वेळेला ट्रीटमेंट न करता त्या वयातल्या व्यक्तीला लाजही वाटते, एम्बॅरेसही फील होतं की कसं आपण डॉक्टरांपुढे जायचं आणि हा त्रास सांगायचं. तर हे कितपत नॉर्मल आहे? चांगला प्रश्न आहे. आपण जेव्हा कुठल्याही मनुष्याला चॉईस दिली की युरिन ब्लॉक किंवा युरिन लीक आपल्याला चूज करायचं असेल
तर मनुष्य युरिन ब्लॉक चूज करणार, युरिन लीक कधी चूज करणार नाही, बिकॉज युरिन लिकेज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामुळे आपल्याला सोशल प्रॉब्लेम्स येतात, आपण कुठे जाऊ शकत नाही, लोकांबरोबर बसू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी ऑफ लाईफ आणि सेल्फ कॉन्फिडन्स हा कमी होतो. युरिन इनकॉन्टिनन्स आपण ह्याला म्हणतो. पुरुषांमध्ये हा युरिन इनकॉन्टिनन्स युजली प्रोस्टेट वाढल्यामुळे होतो, की ज्याच्यामुळे प्रोस्टेट खूप वाढल्यामुळे युरिन ब्लॉक होते आणि ती लघवी लीक होते, बिकॉज इट इज कॉल्ड एज ओव्हरफ्लो. खूप तुंबल्यामुळे लघवी लीक होणं, त्याला आपण ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स असं म्हणतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे जी लघवीची पिशवी आहे ती काही कारणांमुळे, डायबिटीज असो किंवा बाकीचे आजार आहेत त्याच्यामुळे ती जास्त प्रमाणात काम केल्यामुळे, अवेळी आकुंचन पावल्यामुळे युरिन लीक होते. ह्याला ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. ह्या दोघांचीही ट्रीटमेंट आहे आणि पुरुषांना माझं हे आवाहन आहे की ही ट्रीटमेंट त्यांनी करावी आणि ह्याच्यामुळे ते पूर्णपणे ड्राय राहू शकत. स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असा असतो की वयानुसार हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे, पाळी संपल्यामुळे त्यांचा जो वाल्व आहे तो मी सांगितलं पण एकच वाल्व असतो, तो कमकुवत झाल्यामुळे युरिन लिकेज, खोकला केल्यानंतर ज्याला आपण स्ट्रेस युरिन इनकॉन्टिनन्स असं म्हणतो, किंवा रात्री वारंवार उठणं किंवा न कळत लघवी होणं हा प्रमाण खूप जास्त असतो. तर स्त्रियांमध्ये सुद्धा मेडिकल ट्रीटमेंटनी किंवा छोटी सर्जरी असते ज्याला आपण स्ट्रेस इनकॉन्टिनन्स सर्जरी असं म्हणतो. त्याच्यामध्ये छोटासा पट्टा तिथे लावला जातो ज्याच्यामुळे खोकला केल्यानंतर ही लघवी लीक होत नाही. त्याला SUI सर्जरी असं म्हणतात. अगदीच. तर डॉक्टरांनी आता जे वेगवेगळे मुद्दे सांगितलेत याकडे दुर्लक्ष न करता निदान वेळेत होणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि अतिशय महत्त्वाचा हा विषय ज्यावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्ते. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.